ब्लॉग बनवला लिओ ब्लॉग फक्त मी बोलणार बघा तुम्ही शूट करतात बाबा बघ कसं मस्तात ना लागणार आहे आता बघता लागलेला आहे लाईट लावलेली आहे ही लाईट होती म्हणून तिने अख्खा एक डाळिंब घेतले खायला अख्खा नाही अर्धा अख्खा घेतला का तुम्हाला दिला का नाही ना देरूला पेरू घ्या देरूला पेरू यो बा यो देरू आमच्याला पेरू बघा काय याच्या डोका ते बाई बारीक पोर आल्यात हाय गाईज तर तुम्ही कसे असतील खूपच मजा असतील तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे. शेड्यूल आपण आम्ही चाललो ना आज आषाढी एकादशी आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नवीन असतील चॅनल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग एंडिंग पर्यंत आज बघतच राहा. चला मग. तर गाईज आता मामा पण आलेला आहे. ही बघ तिचे 3 कपडे सकाळपासून चेंज झाल्या. मामी लादी पुशीत लावले अजून मामी पण निघली यो एक. तर चला तर काय आता आम्ही निघालेलो फोटो पण याने होत तिथं स्ट्रॉंग झाले बघ ना ती तरी अख्खी मागं बसल्या काय मोबाईलला गेली फोटो नाही नुसतं व्हिडिओ कॉल ना व्हॉट्सअपला ना ज्या ना त्याने जास्त मोबाईल होतो. दोन्ही पिल्लू पुरे आहेत. ये मग बाबू पुरे तुझे नाही तू माझ्याशी ना बाबू घेऊन काय येतो बघ तो भाग लगेच आला पुरा. चल बस चल तो मोबाईल द्यायचा नाही तर कलसं गुड्या कसं वाटलं तुला दे ना मी पकडतो नको बघ आम्ही आता बोगद्याला लागू. आज यो ब्लॉग बनवला यो ब्लॉग फक्त मी बोलणार बघा तुम्ही शूट करतात बाबा बघ कसं मस्तात ना लागणार आहे आता बघता लागलेला आहे लाईट लावलेली आहे ही लाईट होती म्हणून बघता दिसला पंख बघ भाऊ पंख स्पीड चेक कर एक धबधबा अजून यो एक अजून मला पापलेट पाहिजे वाव नाही पाहिजे. तो एक धबधबा अजून पप्पा साईड पप्पा साईड वा तुला आले बघ मच्छी वर मामा ज्यादा आपण चालवत पाऊस बघा पाऊसच नाही कसा कातो पाणीच राहणार बघा. खूप पाणी गाडीचा पक्की आला
पण आहे शिर्डी. नागपूरला कॉफी आहे. आता दुसरा एक बोगदा लागेल. लाईनचा दुसरा बोगदा लागेल आता बघा. तो धबधबा बघा. धबधबा बघा. मस्त धबधबा. बोगदा खूपच सुंदर असा बोगदा आहे बघा. मस्त बोगदा बनवला. तू कुठला एक बोगदा तिकडे तू बोलला नाही जाऊ. फुल करतोय गेल्या रस्त्यावर. फुल करताय रस्ता. आता तिसरा एक लागला. बर्थडेला यायला निंजा घ्यायचे. निंजा बर्थडेला यायला बघा. पोराला काम चालत नाही. अजून एक लागला बोगदा. ह्यो तिसरा बोगदा काही. बघा एक चौथा बोगदा. तो बोगदा बोगदाच लागतात. 5 मिनिट. आज काही समजत त्या पाण्यावर परत. आता एक मोठा बोगदा आलेला. जास्त अजून माहित नाही. बोगदा आले मोठा. गाड्या स्लो झाल्या बघा. घाटात आहे ना. आहेत छोटे छोटे मोठ्या वाटतात. चला बघा ब्लॉग आहेत भरपूर. तुम्ही पण नक्कीच या रस्त्यात कधी कमेंट मध्ये सांगा कसं ब्लॉग आवडला. हिंदू संभ्रा बाळासाहेब ठाकरे स्मृती. कसारा घाट बघा.
हा तो अरे बघला नाही कॅमेरा नाही अरे सगळे पहिलेच बघतात जो टोल नाकावर काही रस्ता बघा खूप सुंदर झालेला आहे. त्याच्यावाल्या बघतात. तर काय आता वॉशिंग मशीनचं लावून आले आम्ही. बाई काय रात्री मांडी दुखवले माझ्या अक्षरच्या शपथ. तर आता फोटो बिडो शूट करा. तर काय आता आम्ही शिंदला पोहोचू. गाडीवरती नेले बघ गाडी. काय आता पोहोचलो साईबाबा मंदिर 3 किलोमीटर. चला गाडीला जाऊ. चला अजून स्टारबक्स समोर 150 रुपयाला कॉफी. अशी कमी 1000 रुपये. पण चपली पण आणलं मी. चपली पण इथं दर्शनाला इथं चपली बघायला कपडे बघायला आले. व्यायाम करायला वजन कमी करायला. चायना ब्रिज बघ. तर काय आता पोहोचतो आम्ही आमच्या शाळेला 2-3 काय मम्मी आला इकडं. काय आता निघलो आम्ही दर्शनासाठी. आता जातो आम्ही दर्शन घेतो. दाखवतो तर ब्लॉक तिच्या पार्किंग मध्ये आलेलो आम्ही. 5 किलो आता. तर काय आता आम्ही पोहोचलो इथे साई मंदिर शिर्डीनगर पंचायत. आजी नुसती धावपळ लागते. काय आता आम्ही चाललो होतो एक दर्शन घ्यायचा मला. बघ हे मागे बघा. तर काय आता आम्ही पोचलेलो इथे. बघा इथं फोटोशूट काढल्यानंतर पहिले दर्शन घेऊ. मग दर्शन हार मोठे माळा लागते. गर्दी आज खूप. आषाढी एकादशीच्या मुलं आज गर्दी तेवढी नाही गर्दी.
चुकू नका प्रवेशले. ती मामी बघा एकटीच अख्खी जण निघल्या. इथं अर्थ चालवलेला मंदिरमध्ये टिकलेला चालू. लाव लाव. तिथं आरती चालू आहे अजून. आता जाईन 10 मिनिटं. आता मामा दादा आमचं दर्शन झालं अख्ख्याचा फायनली. तर काय आता आम्ही लाडू घ्यायला झालं. लाडू आहेत का ना काय माहित नाही, बघायला लागतील विचारून. तुझे दिले बघ ना 20 रुपये. तर काय आता लाडू घ्यायला चाललो आम्ही. चल बघू चला. तर काय आता लाडू घ्यायला चालले आम्ही. लाडू घेतो मग जातो. 2 मिनिटं जायचं बघत तुला. काय आता लाडू घेतो आम्ही. 20 रुपयाला पॅकेट आहे. 500 तर लाडू घेतो. बघ ना तर 500चा आता लाडू घेतो आम्ही. मामा गेले दर्शन घ्यायला. नंतर दुसरीकडे पण झालं. खरेदी चालू आहे. गाईत लाडू बिडू घेऊन झालाय मामा दर्शन. त्यानंतर आता नाश्ता बिष्टा करतो. मग सिंगापूरला पण जायचं आहे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. गाई इथं मामा पण आलेला आहे. इकडे रोहित शर्मा नुसता का बसलेला. रोहित शर्मा काही भेटला नाही किचन. आता जातो आम्ही दुसऱ्याकडे बघतो. तर काय तो फॅन म्हटलाय का बघा. इथं तर रोहित शर्मा कसा करायला नुसता रोहित शर्माला फॅन आहे. किचन बघ किचन. रोहित शर्मा कुठं आहे. किचन बिचन काही भेटला नाही. मामाने इकडे गदा घेतले. अजून काय काय घेतलं. रोहित शर्माला भेटला. हे झाला ना खुश झाला ना. हो चला चला डँगू भाऊ. चला आता याला रोहित शर्मा भेटला कसा तरी. अख्खं दुकान कसून टाकलं पण लास्टला भेटला रोहित शर्मा. चला मग इकडे वॉच बघायला लागले. कामाला येईल भेटला ना रोहित शर्मा व्यवस्था. तर काय आता फायनल आम्ही आता बाहेर निघलो. आता फोटोशूट काढतो. मस्त फोटोशूट काढतो. एक्स्ट्रा टाकायला मामा फोटो वार करता. फोटो बिटो काढून झालेला आहे. जातो. याला खेळणी घेतली नाही. याला घेतलं नाही खेळणी काही.
बारीक पोरं इथे येऊन ना खेळणी घेऊच नका. 1000 रुपयाला खेळणी आहेत, घेऊच नका. या मागे इकडे बघतो दर्शनासाठी. या दुसरं कायच नका करू. काय बोलतो परत इकडे फक्त दर्शनासाठी. या दुसरं कायच नका करू. दर्शनासाठी काय करू. जाम मागात खेळली. चला आता मी येतो. चल चलो. तिने अख्खा एक डाळिंब घेतले खायला. अख्खा नाही, अर्धा. अख्खा घेतला ग. तुम्हाला दिला का नाही ना. दे. दे मला पण दे. बघ कसा लागतो. चल ना आता काय अजून घेतो ग डाळिंब. उसात लावलेलं दिसत नाही का? स्वतःचं काय हातात. तर काय तिथं तर जांभळा बघा. आपल्याकडे तर जांभळा खपल्यान तर ही जांभळा शेडीची. नरम होते. केले ते. देरूला पेरू घे. देरूला पेरू. आमच्या जवळ आहे. यो बा यो देरू आमच्याला पेरू. फक्त काही नाही घेऊ. तर काय आता फायनली दर्शन बिर्शन सगळं चाललं आहे. खरेदी विर्दी करून फोटो बिटो काढून आता जायचं. आम्ही डायरेक्ट जेवायला चाललो. नाश्ता करणार होतो पण टायमिंग जास्तच झाला. 1 वाजला. त्याच्या मुलं आता जायचं जेवण करायला. ब्लॉग एंडिंग पण बघत जरा. पिया 5 किलो आटा. 5 किलो आटा पिया. तर चला मग आता गाडीत बसतो. आणि सामान टाकीत मग जेवण झाल्यावर सिंगापूरला जायचं. तो पण ब्लॉग कंटिन्यू बघा. पोहोचलेलं जेवण जरा प्रसाद कडे जाण्याचा मार्ग. चला आता मस्त जेवतो. मग सिंगापूरला जायचं. बाबा वास पण बघ मस्त. सुगंध. गुलाबजामुन आणि काय दादा घेतलाय जेवण बघा. माझा उपास आहे त्याच्यामुळं अख्खा उपासाचाच भेटले. चला मग आता करतो. काय आता फोटो बिटो करून झाला. जेवण पण करून झाला. आता जातो आम्ही निघतो. आता कुठे जायचं आपल्याला. विचारले हा. ब्लॉग एंडिंग पण बघतच राहा. नारळ बघा छोटे छोटे. नारळ झाला आणि चाललो आता निघतो सिंगापूरला. तुला जेवण बिवून झालेला अख्ख्यांचा. आता मी निघतो. आता सिंगापूरला जायचं आहे. ब्लॉग एंडिंग पण बघत राहा. चला ही मामीचा आपण उपासला भेटला मस्त खाला. चला मग. काय झेंडा बघा किती मस्त दिसतो. उलट्या व्हायला जामला लगेच. त्या खालीला पिल्लीला बाहेर काढील मामी. हे बघ जामला ना जोर जेवल्यान तरी काय खातोरी बकऱ्या की लक्ष मला सांगतात. मामीला खिचडी बसली पण ते काय जाम होती ना. आम्ही डोंगरावर आपण श्रावण महिन्यात जाता ना तेव्हा खिचडी सोमवारी येते ना. गाठ कवडी खालवडी आवडी भारी लागते ना. कांदे ना का तुम्ही आज दिसत ना बाबू तू आपण गेलो जनता जायचा.
6 जण असतात. बाबाई, junior. तो बघ कसा बैल बैल बघ बैल बघ कसा बाबू ए तो बघ बैल बघ ए तो बघ बैल बघ कमानीवर हे बघ हे बघ तो बघ कसा विकतो एकटा Street past Shanakripa Traders. तोच ना आपण असं इथंच पुढे पार्किंग होती ना समोरच आहे ना पप्पा आवाज जातो ना इथे इथं पण तिकडे ओपन मध्ये आहे मंदिराच्या समोरच होती ना पार्किंग बिना पैशाची मंदिर या साईडला ना, हा मंदिर इतकंच कुठले आहे ना या साईडला इथं पार्किंग आहे ना. मग इथंच आहे ना पैसे नाही ना मग ये ना ते काय आता आम्ही पोहोचलो मंदिरांग गेट नंबर 1 खूपच मस्त आहे आम्ही आलाय जीवावर चालाला चला पाय लावा पाय तर खूपच सुंदर आहे, तुम्ही पण एकदा या. डायरेक्ट तर चला आता आम्ही आतमध्ये जातो ब्लॉक एंडिंग मध्ये बघत होतो ना. साईदा मंदिर आता दर्शन बिशन झालेलं आमचं. रक्ताची भेट चालू आहे. रक्तदान इकडं प्रसाद आहे तिथं बघा प्रसाद केला बसला. आणि तर खाला टेस्ट करून बघितलं पहिले. चला मी पण खातो बघू कसा लागतो. बघू आम्हाला पण बघू मी पण काम बघता. मस्त लागतो अजून घ्या ना. काय आता फोटो बिडो काढता येईल नाही तर पिसल देईल मलाच. काय फोटो बिडो काय काढतो आता.
जिंकलेलो आपण तिथे. दोन दोन एक नंबर. फायनली दर्शन मिशन सगळं झालेलं आहे. खरेदी विधी करून फोटो बिटो काढून आता जायचं आम्ही डायरेक्ट. आता नाश्ता करता मी शुद्ध शाकाहारी हे बघ लगेच खेळाला. लगेच खेळाला अरे निघत बोल भूक लागली ना आता खेळायला गेलं तर चला. तुम्ही बघा दूध पियला बी लागले बघा. काय याच्या डोका ते बाई बारीक पोर आल्यात. काहीच बंद नाही फक्त आता चहा प्यायला लागेल दुसरीकडे जाऊन लागेल. आता चहा पी कॉफी पी पिऊन झालाय. आता मी जातो आता शिर्डीला पण ब्रेक घ्यायचा आहे परत एकदा ब्लॉग बघा कंटिन्यू. चहा भेटला नाश्ता भेटला नाही आता नाश्ता बघू काहीतरी करू जाता रस्त्याला. इथला वातावरण बघा खूपच छानच आहे. ही चिक्कूची वाडी. चला मग हे बारीक पोर आलं टाकी. काय आता मी शिर्डीला पोहोचलो परत. 58 आहे माझा वारच नाही होत तेवढाच आहे. पाणी चालवला काय बोलशील. लगे 53 झालं त्याला बोल. जियाला नुसती भूक लागली. 1 किलोमीटर आहे. जियाला नुसती भूक लागली. आता गेल्यावर तिथं राखण झाली मस्त येता का. आता लास्ट स्टॉप येऊ शिर्डी त्यानंतर कंटिन्यू. आमचा बाबू मिचकत तो मस्तच का. तर काय आम्ही पोचलो इथे नाश्ता बिस्टा करतो मस्त. शुद्ध शाकाहारी. चला मग जाम भूक लागली. छप्पन तर चला. चना रोस्टेड काय नको गेलं चना असताना ते नको येतं का सांगू ना ते पण काय काय त्याच्यात काय चाललंय. राईस आणले अजून येतं खायला. याला पहिले भूक लागली याला खाऊ दे पहिले. अख्खी का मामी बघतो मामीला उपास आहे. हो मंचुरन आल्या मंचुरन. तिला तर भेटला नाही मला वाटतं महिन्याचा जेवायला. नुसती उरून परली खावी बघ. हा बोल. तुमची टेस्ट पण मस्त आहे. इथं कधी आलं तर इथे या. इकडे बघा आता पनीर टिक्का आणते. पनीर टिक्का दो बोल दे. दो बोल पहिले घेऊ दे ना मस्त. या बाई आता भीक मागली. तुम्ही घ्या. हे घ्या दे चला दे पहिले. चला मस्त वगैरे खातो. पाणीला पनीर टिक्का इकडे मामीला आणले उपास होता. घे ना किती इथं उरून पासले. अरे नाश्ता बिस्टा करून झालेला. तुम्हाला पण इथलं नाश्ता करायचा असेल ना तर शिर्डीला आलेला रिचार्ज किती का 2 किलोमीटर आतमध्ये. तर इथं मस्त हॉटेल साई पालखी
शुद्ध शाकाहारी मस्त भेटतो इथं. तुम्हाला पण टेस्ट इथली बघा मस्त आहे, एक नंबर. मला खूप आवडली. तर काय बोलशील जियान, कसा लागला? एक नंबर. ही टेस्ट कोणत्या शेफ मध्ये पण नसेल आवडी भारी टेस्ट होती. चला मग आता तिकडे मामाने बिल देत लावले. इथं त्या 17ला दिसता फुटूकार फुटूच का. आता मी चाललो संगलीला महामार्ग डायरेक्ट. मुंबई इकडं पाणी भरतो खूप. ते दिवसाने पुढचा रोड 100 स्पीडला आहे. पाचवा बोगदा आणि अर्धा अर्धा बोगदानेच काढले. लायटिंगला जाम आवडते, जाम म्हणजे जाम. सीट बेल्ट कानाचं बॅग झालं ना, भयंकर असा आवाज पण येतो. एवढं वातावरण पण चांगलं बेकार काम. तर गाईत आता फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहोत. घरी पोचलो जस्ट. मी बसला नक्की. गाईज मी आता फ्रेश झालेलो. शिर्डीवरून 10:30 वाजता आलो. खूप दमलो आहे. कान माझे ना दुखतात पीठ. आता कान वाटतं काय दिलेत माहित नाही, खूप कान दुखतात. तर चला मग मी ब्लॉग इथेच एंड करतो. आवडा असं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आपण.